दोन गोष्टी मी सांगतो साहेब, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला माझा रागही येईल, पण तुमचा राग येईल असं गृहीत धरून मी ते वाक्य बोलणार आहे. आम्ही मराठी शाळांच्यासाठी यासाठी काम करतो की मराठी शाळा जर राहिल्या नाहीत तर मराठी भाषा राहणार नाही. मराठी भाषा राहिली नाही तर मराठी माणसं फक्त आडनावाची मराठी माणसं राहतील, आणि मराठी माणूस जर आडनावाचा मराठी राहिला तर यानंतरच्या काळात सातवाहनाच्या काळापासून प्रबोधनकारांच्या काळापर्यंतचा जो महाराष्ट्र धर्म आपण सगळ्यांनी लढून निर्माण केला, तो महाराष्ट्र धर्म लयाला जाण्याचा धोका आहे. तो महाराष्ट्र धर्म साहेब तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो, आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई शहरामध्ये जो मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग केला आहे त्या CBSE आणि ICSEच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्या करा, त्यातला इंग्रजी माध्यमाचा प्रयोग आपण कृपा करून थांबवा अशी विनंती आहे. आपण रागवाल, आपले केडरही माझ्यावर रागवू शकेल, पण मी प्रेमापोटी साहेब म्हणतोय की जर भाषा राहिली नाही तर आपण या शहराचं मराठीपण अजिबात टिकवू शकणार नाही. आजच उत्तर भारतीयांनी आणि गुजर मारवाड्यांनी हे राज्य ताब्यात घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे आणि राजसाहेबांकडे खूप आशेनं अपेक्षेनं पाहतो. आम्ही नागरी समाजातले चळवळीतले कार्यकर्ते, जे हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन रेशीम बागेतनं सगळ्या महाराष्ट्रात येतं आहे, आणि ज्याला राहुल गांधी दोन विकणारे आणि दोन खरेदी करणारे लोक म्हणून ज्याचं कौतुक, ज्याची माहिती देतात, ज्याच्यावर टीका करतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्र धर्मामध्ये आहे. हा महाराष्ट्र धर्म तुम्हाला आणि मला जोडणारा DNA आहे. या DNA साठी साहेब काम करण्यासाठी आपण सोबत काम करूया.